पाहिल्यानं आता प्रत्येकाला दुसऱ्याचं काम हे सोपं वाटतं, परंतु ही स्पर्धा 5 रजनीमध्ये आपल्या खांद्यावर ज्या माणसानं आपल्या अमोघ वाणीतून पेळली, दर्जेदार कामगिरी करत ही स्पर्धा दीपक फडके के बिघडची नसून ही स्पर्धा फक्त माझी आहे या नेकीनं प्रामाणिकपणे कष्ट करत मात्र ज्या स्पर्धेला आपल्या अमोघ वाणीतून दर्जेदार निवेदन दिलं, अतिशय उत्तम स्पर्धा, गरज पडेल तिथे कॉमेंट्री केली, असे दर्जेदार आणि सगळ्यांना आवडणारे समालोचक सागरजी मांडवकर सर यांचा शुभ सन्मान मात्र या मंचावर झाला. सागर अभिनंदन. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया किचनच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक ज्यांच्यामध्ये देण्यात आली ते 10 सरकार समीरबाई खुटले यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया. मनोहर कुंभार साहेब, श्री युथ डेव्हलपर्स उल्वे, नितीश पात्रे साहेब उद्योजक ओवले या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी समीरबाई खुटले यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. तर समीरबाई खुटले आपल्या मनापासून आम्ही धन्यवाद देतो आपण दिलेल्या योगदानाबद्दल. तर सर्वांची इच्छा आहे का समीरबाईने 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. दादा सरकार डॅशिंग व्यक्तिमत्व. तर साई स्टारचे सर्व आयोजक आणि ऑल विनर्स टीम समोर या आपण. तर सर्वांची इच्छा आहे तर आमचे शुभम आणले जोरदार टाळ्या. प्रचंड मेहनत मित्रांनो. प्रेमळ दिल खुला असे आणि तेवढा विनम्र आहे. तो मगाशी मला म्हटला विलासदादांच्या माझ्यावर विलासदादांचा हात आहे, मी कुणाला घाबरत नाही. आणि साहेबांनी शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांची स्तुती केली. टाळ्या उद्या शुभम आणले आणि साहेबांबरोबर सुद्धा त्यांनी फोटो काढला. सनीबाईने सांगितले नक्कीच. हे मित्रांनो त्याची प्रचंड मेहनत आहे. आणखीन खूप सहकार्य आणि आणखीन एक A1 लेजंड अशोक फडके आणि रवी दादांसाठी टाळ्या उद्या. तर विलास दादांची इच्छा होती का सर्व साई स्टारचे ते आभार मानत होते. तर साई स्टार येत असेल ते या. तर साई स्टारनं सांगितलं का आमचे A1 लेजंडचा सन्मान होऊ द्या. सर्वांची मेहनत आहे सर्वांची. तर कमलाकर मामा, रवी दादा होऊ द्या टाळ्या त्यांच्यासाठी.
अनिल फडके आणि मिथून फडके, मिथून पाटील. यस, तर आहेत का? सँडीने सांगितले नाही आज माझे दोन्ही सहकारी नाही आहेत. आले आले, टाळ्या उद्या. प्रचंड मेहनत. बघा असे भरपूर व्यक्तिमत्व आहेत, मात्र या विशेष व्यक्तिमत्वांचा सन्मान करतो विनर्स टीम. या तर साई स्टार मगाशीच विलास दादाने सांगितलं आम्हाला 2 अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही, इथे 5-6 नाही वाजलेत, आपण लवकर कार्यक्रम केला. वेल टाइम मॅनेजमेंट, एकदा टाळ्या उद्या सर्व साई स्टार आपल्या स्वतःसाठी. वेल टाइम मॅनेजमेंट सागर मात्रे आमचे चिपळे, त्यांनी स्वतः सांगितलं, त्यांनी मगाशी कमिटमेंट दिली का स्पर्धा 5 वाजेपर्यंत होणार नाही. सागर मात्रेने सांगितलं का स्पर्धा लवकर होईल आणि तसंच झालं, आणि त्यांचा खूप अभ्यास असतो. तर विलासदादा साई स्टारची स्पर्धा म्हटली तर 2 असं व्यक्तिमत्व आहे जे विलासदादांच्या अगदी सर्व शब्द पाळतात. साई स्टारसाठी त्यांची प्रचंड भूमिका असते, आणि असं म्हटलं जातं का 2 भाऊ एकत्र आले तर जगातील कुठली शक्ती त्यांना पराभूत करणार नाही. आणि असे आमचे 2 बंधुतुल्य मित्र दीपक भाई फडके आणि पॅडी यांचा सन्मान करतो. सर्वांची इच्छा आहे, साई स्टारची इच्छा आहे, साई स्टारची इच्छा आहे. स्वतः अँडी सांगतात टाळ्या उद्या, टाळ्या उद्या. नाही, सर्वांची इच्छा आहे, मेहनत तर सर्वांचीच आहे. स्वतः भाचे यायचे माझ्यावरून. बीके दादा असतील, प्रतीक असतील, प्रचंड खूप नाव आहेत. आमचे चिट्टी असतील, आयुष असतील, सनील असतील, भरपूर नाव आहेत, भरपूर. साई स्टार संपूर्ण. टाळ्या उद्या. 2 भाव एकत्र आले तर जगातील कुठली शक्ती त्यांना हरवू शकत नाही. बीके दादांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. सर्व आमचे स्पॉन्सर. तर मयूर आणले आणि जयेश भालेकर. तर बीके पाटील यांच्यासाठी टाळ्या उद्या. बीके माने, सनील, राकेश. बघा हा आनंद देणारा क्षण आहे. पीपी असा क्षण कोणी विसरणार नाही. महेंद्र दादा आम्हाला सांगतात जगदीश फडके लेजंड. या आपण
तर सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजल्यापर्यंत प्रचंड मेहनत होती. ते आमचे महेंद्रदादा भगत असतील, सनी फडके असतील, दादांचे विश्वासू सहकारी. तर या स्पर्धेसाठी ज्यांची प्रचंड मेहनत, ते सन्माननीय विलासदादांचे विश्वासू सहकारी, एका हाकेवर धावून येणाऱ्या महेंद्र दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सनी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय तर महेंद्र दादांकडून आम्हाला फटाके अनलिमिटेड, जोरदार टाळ्या होऊ द्या. राजेंद्र दादा असतील, राजेश शेठ पेन स्पाइसचे ओनर्स. तर विवेक दादा आमचे प्रेमळ आहेत, अगदी विलास दादांची पुढची पिढी. त्यांनी सांगितले आपली स्पर्धा आहे. तर विवेक दादांसाठी सनी दादा टाळ्या उद्या. विवेक दादा विलास दादांची पुढची पिढी आणि तसंच सेम आपण पाहतोय विनम्र स्वभाव. तर महेंद्र दादा बघत या विलास साई स्टार कडून तुमचा एक विशेष सन्मान होणार आहे. सनी दादा आपण सुद्धा या. राजेश शेठ, सचिन शेठ आपण सुद्धा या. हरिचंद्र शेठ फडके असतील आमचे दादा सरकार, प्रचंड मेहनत. आमचे अन्नदाते होते, अन्नदाता सदा सुखी. हरिचंद्र फडके साहेब असतील, ग्रामपंचायत सदस्य. मोरे साहेब आपलं धन्यवाद. मोरे साहेबांचा आम्ही सन्मान करतो. महेंद्र दादा आपण मोरे साहेबांचा सन्मान करूया. तर जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स अगदी शेवटच्या क्षणी का होईना अगदी VIP डाईज वर आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. त्यांचं बाहेरून खूप सपोर्ट होता, बाहेरून मॅनेजमेंट सर्व पाहत होते. पुढल्या वर्षी स्पर्धेला खूप मोठा सपोर्ट असेल. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. सरप्राईज गिफ्ट आहे पुढल्या वर्षी. जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, महेंद्र दादा जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या दादांचा आपण सन्मान घेतोय. महेशजी अनंता फडके साहेब, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि साई स्टारला ते एक टूर गोव्याला घेऊन जाणारे. टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. जयेंद्र दादा आम्हाला काही सहकारी सांगतात का? जयेंद्र दादांचा आजचा आकडा काय? ती चर्चा लवकर सांगा, नाही तर मला बक्षीस समारंभ करायचे. बक्षीस समारंभ आमचे खेळाडू प्रतीक्षेमध्ये आहेत, लवकर सांग.
देवी कळवा आणि खेळाडू ठरलाय 6 चेंडू मध्ये 22 रायगड भूषण सुशांत मोकल ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅच सुशांत मोकल कळवा. खूप छान खेळ राहिला सुशांत, अभिनंदन आपलं. तर प्रयाग सिटीचे राहुल मोरे यांच्या शुभ हस्ते तर यानंतर पुढच्या सन्मानाकडे वळतोय. यानंतर आपण देतोय बेस्ट बॅट्समन आणि आम्हाला जी ट्रॉफी स्पॉन्सर केली ते सार्थक एंटरप्राइजेस चांगदेव दादा पाटील. आज वेस्ट शेड्यूलमुळे ते येऊ शकले नाही, मात्र साई स्टारचे ते नेहमी आधारस्तंभ राहिलेत. चांगदेव दादा पाटील सार्थक एंटरप्राइजेस ज्यांनी आम्हाला बेस्ट बॅट्समन आणि स्पोर्ट्स सायकल पुरस्कर्ते माऊली सायकल स्पोर्ट्स आपण देतो ट्रॉफी. यस अँडी ट्रॉफी आणि सायकल देतो आपण, ट्रॉफी आणि सायकल. आणि बेस्ट बॅट्समन ठरला या स्पर्धेमध्ये. हे नामांकन देण्यासाठी सचिन पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक स्टॉप फॉर शूज आणि राजेश फडके साहेब पेन स्पाइसचे प्रसिद्ध उद्योजक. विगर गावामध्ये असे उद्योजक आहेत ना जे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत. अभिमान असला पाहिजे आपल्या विगर वासियांना. आणि मी सचिन पाटील साहेब आणि राजेश फडके साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ठरलाय वन्स अगेन 35 चेंडू मध्ये 93 धावा आणि खेळाडू आहे वन्स अगेन कळवा संघाचा रायगड भूषण सुशांत मोकल. कॉन्डेक्स कनेक्टिव्हिटी असेल तर अश्विन प्रोव्हाइड करा तिथे. तर मी सचिन पाटील आणि राजेश फडके यांना विनंती करेन. पेन स्पाईचे ओनर्स राजेश फडके, स्टॉप फॉर शूजचे ओनर्स. तर आपण स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देतो. बेस्ट बॅट्समन टाळ्या उद्या. तर सुशांत गोट्या अर्थातच सर्वांचा लाडका आहे. प्रेमळ आणि विनम्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्वांसाठी लोकप्रिय होता आणि आज खेळाडूने हेच कमवले गोट्यानं. जेव्हा जेव्हा पेन विभाग असो रायगड असो सुशांत इन शॉर्ट आम्ही जास्त नाही येणार. आमची इच्छा आहे का सर्वांची इन शॉर्ट बाईट असावी. का म्हणशील स्पर्धेच्या अचिव्हमेंटबद्दल आणि प्रवासाबद्दल. इन शॉर्ट तुला सुद्धा माहिती आहे सर्वजण कंटाळले, तुम्हाला दूरवरचा प्रवास करायचे, काय म्हणशील इन शॉर्ट. मी पहिल्यांदा दीपकदाचा धन्यवाद बोलेल का त्यांनी इथं मला खेळायची संधी दिली. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं तर खूप चांगले आयोजन आहेत, कारण सुपर 12 काढल्यात आणि जास्तीत जास्त ओव्हर खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच टाळ्या उद्या. चला थँक्यू. सुशांत मोकलसाठी अभिनंदन. यानंतर आपण वळतोय बेस्ट बॉलर आणि हे देण्यासाठी आयडियल मेन्सवेअरचे प्रसिद्ध उद्योजक जयेंद्रबाई भगत आणि आमचे मनोहर फडके असतील साई एंटरप्राइजेस. मनोहरजी फडके साहेब आपण सुद्धा या साई एंटरप्राइजेस आणि आयडियल मेन्सवेअर. आम्ही पाहतोय जयेंद्रबाई भगत स्पोर्ट्स सायकल आणि लवदादा आपण ट्रॉफी आणि स्पोर्ट्स सायकल देतोय. आणि खेळाडू ठरलाय जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आपण सुद्धा या. महेश दादांना विनंती करेन. महेश अनंता फडके जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचे स्पॉन्सर. आणि खेळाडू ठरलाय टीम हरिग्राम आणि गोलंदाज आहे
आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं, आपल्या आक्रमक गोलंदाजीनं. बेस्ट बॉलर टीम हरिग्राम अनु भोईर. 4 ओव्हर 7 विकेट 41. यायचं आपण. टाळ्या उद्या. गुड गेम. त्रिशा अँड दक्ष 11 हरिग्राम. अनु भोईर आज आनंदित आहेत. अनुशी आम्ही संपर्क साधतोय. अनु काय म्हणशील? अचिव्हमेंट स्पोर्ट सायकल मिळाली. आमच्या सर्वांची इच्छा आहे का एवढा खेळ केला तुम्ही 2 शब्द का बोलू शकत नाही? काही खेळाडू बोलत नाही सनीबाई. यस. यानंतर बेस्ट फिल्डर आणि मी शालिकजी फडके साहेब, आमचे BK पाटील, अनिल दादा असतील आमचे अँडी. या आपण प्रचंड मेहनत शालिकजी फडके साहेब, BK पाटील साहेब आणि हॅलो आणि बेस्ट फिल्डर ठरलाय प्रणय 11 मोह संघ आणि खेळाडू आहे बेस्ट फिल्डर सुमित मोरे. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी आपण देतो. टाळ्या उद्या सुमित साठी. सनीबाई आपण कंटिन्यू राहा मायक्रोफोन घेऊन. सुमित बक्षीस देण्या अगोदर बाईट घ्या इन शॉर्ट. सुमित काय म्हणशील? कसा प्रवास राहिला? टाळ्या उद्या ना. प्रणय 11 टाळ्यांचा आवाज कमी येतोय. सुमित नक्कीच अभिनंदन. तर यानंतर आम्हाला या स्पर्धेला कूलर जे स्पॉन्सर केलं ते आमचे आमदार चषक चिपळेचे यशस्वी आयोजक सागर म्हात्रे, दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि आमचे अशोक फडके दोन्ही मान्यवर. या सागर म्हात्रे आपण सुद्धा या आवर्जून या. आहेत का? रायझिंग प्लेयर साठी आम्ही 2 कूलर देतोय. अशोक फडके आपण सुद्धा या. ज्ञानेश्वर पाटील आपण या. तर रायझिंग प्लेयर आपण 2 कूलर देतोय. पहिला खेळाडू ठरलाय प्रज्वल पाटील खानाव कूलर रायझिंग प्लेयर. आणि दुसरा खेळाडू 1 चेंडू मध्ये 5 धावेची गरज असताना दडपण दबाव न घेता ज्यांनी षटकार ठोकला तो तिरंगा दुंद्रे संघाचा कोण आहे? आवाज येऊ द्या. आवाज येत नाहीये. हर्षल कूलर देतो. खेळाडू आहेत ना? टाळ्या उद्या. यस प्रज्वल आहेत आणि हर्षल. यस हर्षल कडे आम्ही वळतोय. सनी भाई आपण घेऊन जा बिंदास ओर करा. यस हर्षल कूलर मिळालं जेव्हा 1 मध्ये 5 धावेची गरज होती. पॅव्हेलियन मधून आला होता. प्रचंड दबाव होता. काय म्हणशील? तेव्हा आम्ही नव्हतो, आमचे ऑफिशियल्स होते. तेव्हा जसं मी सनीला विचारलं होतं, ती व्हिडिओ व्हायरल झाली होती, तेव्हा सनीने खूप छान उत्तर दिलं होतं. तेव्हा मनस्थिती का होती जेव्हा 1 मध्ये 5 षटकार ठोकला? अश्विन हॅलो. यस मला माझ्यावर पण विश्वास नव्हता.
पण माझ्या टीमने मला सांगितलं का तू करू शकतो आणि मी त्या जोशमध्ये आलो आणि माझ्या हातून तो षटकार पडला. क्या बात आहे, टाळ्या होऊ द्या हर्षल. खूप छान खूप छान, असे बोलणारे खेळाडू पाहिजेत. यानंतर कूलर आपण दिला एक प्रज्वलला. प्रज्वल आहे का? त्याला माहिती होतं, कल्टे दिली. येस, अगोदर सनी दादा महेंद्र दादा बाईट घ्या, प्लेयर्स निघून जातात. यानंतर आपण देतोय 6 प्राइज आणि मी संजय दादा फडके सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, संदीप फडके असतील आमचे सँडी आणि लहू दादा असतील. लहू फडके आमचे जनरेटर सेवा ज्यांनी दिली, लहू फडके आणि लहू पाटील आपण सुद्धा या. लहू फडके आपण सुद्धा या. मुंडा बैलाचे मालक, मालक कोणी बोललो नाही. ओल्ड इज गोल्ड नाव नाही बोललो. तर प्रणय 11 गावदेवी मोहो यायचे ऑल टीम्स पंढरीनाथ कडव पुरस्कर्ते. प्रणय 11 गावदेवी मोहो. कॅश प्राइज आपण देतोय 6 प्राइज 30,000 30,000. 6 प्राइज. पंढरीनाथ कडव पुरस्कर्ते होते, खुश आहेत, भरपूर खुश आहेत. त्यांची इच्छा होती चॅम्पियन होणं. पंढरीनाथ कडव आमच्या संयोजकांची इच्छा आहे का पंढरीनाथ कडव साहेबांनी माईकवर बोलावं. या आपण या संघनायकांना विचारू नका, इच्छा आहे का पंढरीनाथ कडव साहेब या. आपण प्रसिद्ध उद्योजक, एकदा टाळ्या होऊ द्या. नेहमी यंग संघांना ते स्पॉन्सर करतात, यंग खेळाडूंना त्यांचं सहकार्य असतं. कॅश प्राइज देणार नाही का? ते यंगिस्तांना नेहमी सपोर्ट करतात. तर नक्कीच या पंढरीनाथ कडव साहेब आहेत का? या प्रणय 11 कॅप्टन या. पंढरीनाथ कडव साहेब बोलतील, सनी दादांनी सांगितलं. काय म्हणाल तुम्ही? पंढरीनाथ कडव साहेब नेहमी यंग खेळाडूंनाच, असा एक डाऊट्स आहे, यंगनाच का स्पॉन्सर करता आणि आज प्रणय 11 या स्पर्धेमध्ये हे नाव खूप चर्चेमध्ये आलं. काय म्हणाल प्रवासाबद्दल? आज मी 5 वर्ष झाली एंट्री, म्हणजे प्रत्येक जो संघ बोलतो का माझी एंट्री टाका तुम्ही, पण जो मोठा संघ असतो त्या संघाची मी कधीच एंट्री टाकत नाही. पण जो लहान संघ आहे, म्हणजे जो परता संघ, म्हणजे त्यांची कधी ट्रॉफी मारण्याची इच्छा नसत, त्या संघाला मी पॅक करतो आणि असा संघ पुढे जातोय. आज टोटल माझे 7 संघ आहेत असे वर्षामध्ये. क्या बात आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये सुखाश्रू पाहायला मिळाले. मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत. युवा पिढीला ते खूप सहकार्य करतात, असं व्यक्तिमत्व कुठं मिळणार नाही. आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिले. टाळ्या होऊ द्या, एकदा टाळ्या होऊ द्या पंढरीनाथ कडव यांच्यासाठी. यानंतर आम्ही वळतोय पंचम पारितोषिक, कॅश प्राइज 30,000 आणि मी हरिचंद्र फडके साहेब, संतोषजी शेडगे साहेब आणि पांडुरंग चौधरी आणि BK पाटील, रवींद्र फडके, रविदादा असतील, पांडुरंग चौधरी, हरिचंद्र फडके साहेब असतील. या आपण हरिचंद्र फडके साहेब आणि संतोष शेडगे साहेब आपण या. आणि देतो आपण पंचम पारितोषिक प्रणय 11 ओम साईराम चिखले. प्रणय 11 आणखीन एक ब्रँड. साई स्टारचे सर्व आयोजक वरती, आपण वरती उभे राहा, इकडे मागे बॅक साईडला उभे राहा. आपण लाईव्ह सूर्य, आपण ही आनंद देणारा क्षण आहे, आनंदाची डोई. आज आनंद तरंग. मागे उभे राहा सर्व साई स्टारचे संयोजक आयोजक. असं काही नाही दादा, सगळे आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत.
विकी तांडेल बोलणार आहेत, आम्हाला माहिती मिळाली. प्रशांत दादा खूप आमच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी. टाळ्या उद्या, टाळ्या उद्या. आपण पाहतो हरिचंद्र फडके साहेब, संतोष जिशडगे, पांडुरंग चौधरी, रवींद्र फडके आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले ठरलाय 5 प्राइज विनर. थँक्यू व्हेरी मच. तर मी ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके यांचं धन्यवाद देतो, ज्यांनी 1st to 6 ट्रॉफी. यस, क्या बात आहे. असा प्रशांत दादा, तुम्ही सोडून कोण बोलतील? तुम्ही तर बोलणार. मंगेश बोलणार का? बोलवा मग त्यांना. कॅश प्राइज आम्ही दिली ना अजून. नाही नाही, प्रशांत दादा नाही बोलणार, मंगेश त्यांनी सांगितलंय. सूरज दादा आहेत का? सूरज पाटील आमचे. कॅश प्राइज जमा आहे, बोलावं लागेल, संयोजकांनी सांगितलं. यस. तर वळूया आपण 4थ्या पारितोषिकाकडे. आणि मी महेशजी फडके साहेब, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि पंढरीनाथ कडव साहेब, ज्ञानेश्वर पाटील साहेब असतील, मनोहर फडके असतील. या आपण मनोहरजी फडके, जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, महेश फडके, पंढरीनाथ कडव या, ज्ञानेश्वर पाटील आपण या, बीके दादा आपण सुद्धा या. हरिचंद्र दादा आहेत का? नक्कीच, मगाशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्यांना एक बिझी शेड्यूल आहे सकाळी. तर 4 प्राइज कॅश प्राइज आपण देतोय 30,000 आणि संघ ठरलाय प्रयाण 11 तिरंगा दुंद्रे. तर तिरंगा दुंद्रे. अमर पाटील नेहमी बोलतात, आमची सर्वांची इच्छा आहे का ओल्ड इज गोल्ड. ज्ञानेश्वर उसकाटकर किंवा आमचे प्रवीण असतील त्यांनी बोलावं अशी इच्छा आहे. साई आहेत का? क्या बात आहे, साई बोलतील डेफिनेटली. साई नाही बोलले तर प्रवीण तुम्हाला बोलावं लागेल. कॅश प्राइज दिली नाही आम्ही. प्रवीण काय म्हणशील, कसा प्रवास राहिला? अनेक स्मृत्या स्पर्धा खेळता, स्पर्धेच्या प्रवासाबद्दल, टीम मॅनेजमेंट आणि आमच्याबद्दल, संयोजकांबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आणि सुंदर आहे. आणि ह्या सीझनची आमची दुसरी ट्रॉफी आहे आणि आम्ही खूप वेळेला हारलो पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला, आणि आता आम्हाला पूर्ण यश मिळालं. नक्कीच पुढल्या वर्षी एंट्री फिक्स. हो नक्कीच, 100%. 100%. क्या बात आहे, टाळ्या उद्या. बघा विलासदादांची पुढची पिढी आम्ही विवेक बाईंना पाहतो, किती शांत आहेत बघा. अगदी विलासदादांची छबी आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. टाळ्या उद्या विवेक बाईंसाठी. प्रचंड मेहनत आम्ही त्यांची पाहिली. काल आम्ही जेवायला बसलो होतो आणि तिथे विवेक बाई आले, ते आम्हाला पाणी घेऊन आले, खूप आनंद वाटला. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. तर 3rd प्राइज आपण देतोय आणि राजेशजी फडके साहेब, पेन स्पाईचे उद्योजक, सचिनजी पाटील, स्टॉप फॉर शूज, जयेंद्र भगत, आयडियल मेन स्टुडिओ, आमचे विगर गावाचा ब्रँड उद्योजक, जे पनवेलमध्ये नेहमी दबदबा राहिला विगरवाल्यांचा. एकदा टाळ्या होऊ द्या. मग क्षेत्र असो कपड्यांचं, क्षेत्र असो बुटांचं, आणि क्षेत्र असो खाण्याचं. आजचा आकडा नाही आला. टाळ्या उद्या तिन्ही यशस्वी उद्योजकांसाठी. विगरचं नाव आज महाराष्ट्रामध्ये यांच्यामुळे होतंय, रायगड मध्ये होते, ठाण्यामध्ये. टाळ्या उद्या तिन्ही ब्रँड उद्योजक आहेत. आणि आपण प्राइस देतो आई जगदंबा, गावदेवी 11 खानाव टीम्स. या आपण हॉटेल, कपडे, शूज, म्हणजे कुठेही जायला नको. जेवणाचे, कपड्यांचे, शूजचे, अजून काय ट्रॅव्हल्स पण आहे, अजून फोटो पण आहेत, अन्न वस्त्र निवारा, सगळं विगर मध्ये. क्या बात आहे, सगळं काही विगर मध्येच उद्योजक आहे. मित्रांनो, याच उद्योजकांना आपल्याला पुढे न्यायचं. एकदा टाळ्या होऊ द्या.
मराठी आगरी पाऊल आपला हिंदू पाऊल पडते पुढे आणि विगरचं नाव महाराष्ट्रामध्ये हेच उद्योजक नेतील. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. जयेंद्रभाई तुमचा आकडा नाही आला, मला खूप प्रेशर येतोय. टाळ्या उद्या बघा, सर्व आनंदी देत. सिरियस होऊ नका, जोक्स. तर ऑल विनर्स टीम कुठेही जाऊ नका, पीचवर थांबा. मीडिया आमचे पत्रकार आहेत, त्यांना एकत्रित फोटो घ्यायचे. आता सनी दादा आम्हाला सांगतात खानावचे कोण बोलणार. सचिन दादा बोलतीलच डेफिनेटली. कोण? पंकज दादा बोलणार आहेत. काय म्हणाल पंकज दादा, कसं वाटला स्पर्धेचा प्रवास, मॅनेजमेंट आणि टीममेट्स बद्दल काय म्हणाल? काही आणखीन आम्हाला मार्गदर्शन द्यायचं असेल तर देऊ शकता आमच्या 5 स्टार संयोजकांना. धन्यवाद. कंटिन्यू. आयोजन तर चांगलं होतं, आम्हाला खेळायला संधी दिली, प्रथम तर धन्यवाद. आणि ही टुर्नामेंट आमची टीम जवळजवळ 7-8 वर्षे खेळते, यावर्षी आम्हाला सक्सेस मिळाला. हा बात आहे. टाळ्या उद्या आपण देतो त्यांना थर्ड कॅश प्राइज आणि ट्रॉफी. आई जगदंबा गावदेवी 11 खानाव. धन्यवाद. बघा आळू शेट यांच्यासाठी टाळ्या उद्या आणि आपण देतोय सेकंड प्राइज. तत्पूर्वी मी आमचे महेंद्र भगत साहेब असतील, सनी फडके असतील आणि विलास दादांची पुढची पिढी विवेक दादा असतील. टाळ्या उद्या. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आणि या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते सेकंड प्राइज विनर त्रिक्षा दक्ष 11 हरिग्राम. कॅश प्राइज आणि ट्रॉफी. संतोष शेडगे आपण या. सचिन फडके, सचिन पाटील महेंद्र दादांना आणि सनी दादांना ब्रँडेड, फक्त महेंद्र दादांना ब्रँडेड शूज देणार आहेत. क्या बात आहे. टाळ्या होऊ द्या. फक्त तुम्ही महेंद्र दादा ब्रँड सांगा, कोणता ब्रँड पाहिजे. नाही नाही त्यांना यस मेसेज करतील. टाळ्या होऊ द्या. कॅश प्राइज आणि त्रिक्षा दक्ष 11 हरिग्राम. कॅश प्राइज आपण देतोय. सेकंड प्राइज कॅश प्राइज 60,000 आणि ट्रॉफी. तर हरिग्रामचे पॅकर्स आमचे सन्माननीय राजेश जोशी साहेब टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. सनी दादा कॅश प्राइज देऊ नका बाईट आल्याशिवाय. पॅकर्सच बोलतील, खेळाडू नेहमी बोलतात. तर दक्ष बियर शॉप हरिग्राम रमेशजी गोविंद जोशी माजी सरपंच हरिग्राम. तर रमेश जोशी साहेब जॉईंट व्हा. आपण राजेश जोशी साहेब बोलणार आहेत. यस. शुभम सोपान तुमच्याकडे नाही येणार आम्ही. शुभम बोलतील, सोपान बोलतील, आम्हाला माहिती आहे. शुभम बोलणार आहेत का? नवीन पाहिजे शुभम, आम्हाला नवीन पाहिजेत. शुभमवर दबाव दिला, आता काय करणार. शुभम तुलाच बोलावं लागेल. का म्हणशील स्पर्धेच्या प्रवासाबद्दल, टीममेट्स बद्दल कसं राहिलं, काय अजून थोडा फायनलला मागे पडलं, काय म्हणाल स्पर्धेच्या प्रवासाबद्दल? स्पर्धा तर प्रथमतः आम्ही आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला या ठिकाणी दीपक दादा असेल, सचिन फडके, सनील, त्यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेन टीमच्या वतीने. आणि दादांबद्दल तर बोलायचं काय झालं तर अशी स्पर्धा होणे नाही असं मी नक्कीच जाहीर करेन. या ठिकाणी अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या विभागामध्ये आपण अनुभवली. आणि आमच्या टीमचे स्पॅकर राजेश जोशी त्यानंतर गणेश पाटील यांचं देखील मनापासून मी धन्यवाद देईन. कारण जेव्हा टीम संकटामध्ये होती त्यावेळेला देखील त्याने आम्हाला साथ दिली आणि नाईट स्पर्धेमध्ये आमचा टीमचा प्रवास हा भरपूर चांगला राहिला आहे. एवढे बोलून मी शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. शुभम, एनडी विभागामध्ये पहिली अशी स्पर्धा आहे तिथे LBW साठी आपण रिव्ह्यू ठेवलाय आणि हा सुरुवात इथून झाली. का म्हणशील या संकल्पनेबद्दल?
LBW साठी रिव्ह्यू हा आपण पहिली अशी टुर्नामेंट असेल ND विभागामध्ये, नाही तर ग्रामीण टेनिसमध्ये ही पहिली अशी एकमेका अशी स्पर्धा आणि असेल का स्पेशली त्याच्यामध्ये शुभम आई एकविरा इव्हेंटनं जी टेक्नॉलॉजी डेडिकेट केली. नक्कीच संदेश शेळके साठी जर बोलायचं झालं त्याच्यासाठी शब्द अपुरे आहेत. खऱ्या अर्थाने असे त्याने लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला सातत्याने त्याच्या माध्यमातून आणि याच्यामध्ये आणखीन आम्ही इम्प्रूव्हमेंट करणार आहोत जेणेकरून आणखीन क्लॅरिटी होईल. नक्कीच संदेश शेळकेसाठी भरपूर असे एक शुभेच्छा. घोषणा उद्या, संदेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. संदेश भाई आगे बढ़ो, क्या बात आहे. चला धन्यवाद. क्या बात आहे. महेंद्र दादा कधी काय करतील याचा नेम नाही. यानंतर आपण जातोय सिरीज आणि हे पारितोषिक देण्यासाठी आमचे मुख्य प्रणेते सिरीजचे आमचे स्पॉन्सर लायन ग्रुप, बाळूशेठ अर्थातच सर्वांचे लाडक्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. कुणाला काही डाऊट्स असतील ना, आमचे सागर फडके स्कोरर आहेत, संयोजक कमिटी, नेरे दुंद्री विभागाचे कमिटी मेंबर्स सुद्धा आहेत. सिरीज मॅन ऑफ द सिरीज. मान्यवरांना विनंती करेन आपण खाली थांबा. लहू दादा आपण महेश दादा आपण नाही ना फर्स्ट प्राइज सुद्धा खाली देऊया. फर्स्ट प्राइज आणि सिरीज बाईक कडे जावायचे सर्वांनी. खेळाडूचं स्वप्न झाले साकार, आनंद नक्कीच आहे. थांबा जरा बच्चे कंपनी, थांबा, घाई करू नका. त्या खेळाडूची जेव्हा एंट्री होईल ना तेव्हा तुम्ही ते फायर वर्क करा. आणि मी साई स्टार क्रिकेट संघ, जितेंद्र दादा, बाळूशेठ फडके अध्यक्ष लायन ग्रुप, आपण पाहतो महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष रविबाई शेळके असतील उपाध्यक्ष, लायन ग्रुपचे सर्व सहकारी. आणि खेळाडू ठरलाय, लावू नका. जेव्हा खेळाडू येईल ना बच्चे कंपनी तो प्लेयर्स येईल ना, मला वाटतं तिथे कॉन्फ्लिक्ट कनेक्टिव्हिटी अश्विन जाणार नाही. जाईल का? आपण ती व्यवस्था करा. यस मान्यवर बाईक कडे जा आपण. तर खेळाडू ठरलाय, थांबा, खेळाडू येईल तेव्हा फायर करा. दादा विलास दादा बाईक जवळ जा आपण. बाईकच्या समोर आमच्याकडे फ्रंटला बघा तुम्ही. काही नाही, जास्त काही वाजले नाही, 4 सुद्धा वाजले नाही अजून. खेळाडूंनी समोरून एंट्री करा. आणि खेळाडू ठरलाय 15 ते 20 वर्ष क्रिकेटची ज्याने सेवा केली, अनेक तरुणांना घडवलं, अनेकांना मार्गदर्शन केलं, शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या आवडतीचं राहिलं, प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणून अनेक यंगिस्तांचे आयडियल. आणि मात्र 15 ते 20 वर्षानंतर हे स्वप्न आज साकार झालं. ते सुद्धा कुठे साकार झालं तर साई स्टारच्या दैदिप्यमान स्पर्धेमध्ये साकार झालं. आणि खेळाडू ठरलाय, मी बोलणार नाही, आवाज क्राऊड मधून आला पाहिजे. डेफिनेटली खेळाडू ठरलाय प्रशांत पाटील चिखले. मित्रांनो नक्कीच 15 ते 20 वर्ष आमचे सूरज पाटील असतील, यांच्या बरोबर ॲडव्होकेट सागर पाटील असतील, यांच्या बरोबर क्रिकेटची सेवा केली. आणि या आनंद देणारा क्षण आपण पाहतोय. 37 चेंडू मध्ये 112, 5 विकेट, 1 विकेट म्हणजे 5 पॉइंट, म्हणजे टोटल 117 पॉइंट. आणि खेळाडू ठरलाय प्रशांत पाटील चिखले. टाळ्या होऊ द्या. तर रेस मध्ये होता सुशांत होता, समोरची क्राऊड थोडी कमी करा. सुशांत होता ज्याचे पॉइंट होते 113, त्याचे विकेट होते 4 आणि त्याच्या धावा होते 93. ट्रान्सपरन्सी बाईकचं मग आधी इन्फॉर्मेशन दिलं. डाऊट्स असेल तर या बिंदास. नेरे दुंद्री विभाग असोसिएशनला फॉलो केलं. आणखीन कुणाला डाऊट्स असेल बिंदास या. मात्र 15-20 वर्षानंतर आज स्वप्न सत्यात उतरलं. टाळ्या होऊ द्या. तर इंटरव्ह्यू मध्ये बोलत होते का सामना जिंकेल तर बरं होईल, सामना जिंकेल तर बरं होईल. आणि आज स्वतः बाईक घेऊन गेले. काय बोलणार. प्रॅक्टिस साठी वेळ मिळत नाही त्यांना. एक फॉरेन ची कंपनी तिथे काम करतात, होम ग्राउंड. आणि साई स्टारचे ते मेंटॉर आहेत. टाळ्या होऊ द्या. साई स्टार संघाचे मेंटॉर. प्रशांत दादा काय म्हणाल. आनंद देणारा क्षण आहे.
ही अचिव्हमेंट आहे. काय म्हणाल ही अचिव्हमेंट बद्दल? अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, आज स्वप्न पूर्ण झालं आणि ते सुद्धा विलासदादांच्या स्पर्धेमध्ये आणि साई स्टारच्या स्पर्धेमध्ये आणि तुमच्या घरच्या मैदानावर. खरं तर साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि ग्रामस्थ मंडळ विगर यांचा मी आभार मानेन का आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. आणि खरंच या स्पर्धेची लेवल वेगळीच आहे. तसेच चिखले सगळे ग्रामस्थ आणि विगर ज्यांनी आमची पाठराखण केली. आमचा संघ बॅकफूटवर असताना देखील पंढरीनाथ कडव यांनी आमची एंट्री केली इकडे आणि आम्हाला खेळण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळं. तर त्यांच्यामुळंच ही मला बाईक आहे. त्याच्यात आहे मंगेश पाटील, अजय पाटील, रोहित आणि तसेच सर्व टीम. तर ही माझी बाईक एकट्याची नसून पूर्ण टीमची आहे. क्या बात आहे. प्रशांत दादा, बाईक घरी घेऊन जाणार, अनेक वेळा तो प्रश्न तुम्ही पाहिला असेल. उद्या बाईकच्या मागे बसण्याचा पहिला अधिकार कोणाला असेल? इथे तर सर्व टीममेट्स असतील, पाठीराखे असतील, सपोर्टर. उद्या घरी घेऊन जाणार आणि बाईकच्या मागे आनंदाने कोणाला पहिला मान असेल? नक्कीच फॅमिली. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. वहिनी मॅच बघतात का लाईव्ह? बघतात. क्या बात आहे. टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. गुड अचिव्हमेंट, अभिनंदन आपलं. साई स्टारचे नेहमी ते मेंटॉर राहिलेत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी पाहतो साई स्टार तिथे त्यांचं खूप मार्गदर्शन असतं आणि एक प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व. यस, चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा आपण देणार आहोत आणि मी चॅम्पियन ट्रॉफी देण्यासाठी सर्व आमची संयोजक कमिटी, आमचे प्रणेते या स्पर्धेचे विलासदादा फडके असतील, आमचे मनोहर कुंभार साहेब सुद्धा उपस्थित होते. आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले ते ॲडव्होकेट सतीश सदाशिव फडके असतील, त्यांचं धन्यवाद देतो. मान्यवर तिथेच थांबा आपण. महेंद्र दादा, आपण सर्वांना तिथेच घेऊन थांबा. आपण चॅम्पियन ट्रॉफी आमचे शुभम घेऊन येतात. कॅश प्राइज 1,20,000 आणि संघ ठरलाय गावदेवी 11 कळवा. यस डीजे. गावदेवी 11 कळवा नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन एक चर्चेचा विषय असतो, अभिनंदन असतं. आज चॅम्पियन आपण झालात. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. क्या बात आहे. आज माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि ग्रामस्थ मंडळ चषकावर नाव कोरला ते गावदेवी 11 कळवा ग्रुप ए मधून. अभिनंदन. संगनायक पॅकर्स आहेत, प्रसाद सर आहेत. यस, काय म्हणाल टीममेट्स बद्दल? आम्ही कॉन्फ्लेक्स कनेक्टिव्हला तुमच्या जवळ आलो नाही, मात्र जरूर कनेक्ट झालो. काय म्हणाल आज ए ग्रुपमध्ये आपण पाहतो या स्पर्धेचा दर्जा अप्रतिम होता. आपण स्पर्धा पूर्ण पाहिली. आज तुमच्या संघाने खूप छान खेळ दाखवला. सुशान अँड टीम, ऑल टीम्स. काय म्हणाल आज प्रथम पारितोषिक मिळालं चॅम्पियन? सुशान आपण जॉईंट व्हा मायक्रोफोनच्या बाजूला. तर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते का आयोजकांनी पुरस्कृत केलेला हा संघ, एकदा टाळ्या होऊ द्या. त्यांचे पॅकर सुद्धा आहेत. काय म्हणाल प्रवासाबद्दल, विजयाबद्दल? सर सांगायचं म्हटलं तर 2024 व 25 या हंगामात
गावदेवी संघ हा खूप बॅकफूटवर होता. सुरुवातीला ज्यावेळेला 24मध्ये आम्ही चालू हंगामात खेळलो, फक्त 50,000च्या 2 प्राईज आम्ही जिंकलो पेनमध्ये, आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर आमचा परफॉर्मन्स खूप खराब होत होता. आणि नंतर आम्ही आता मागच्या हप्त्यात मला वाटतं कसलखंडला 3 नंबरचा प्राईज जिंकलो. आणि इथे जो आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली ती खरोखर आयोजकांचा मी आभार मानतोय. आणि जर सुशांत ओकलबद्दल बोलायचं तर त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे माझ्याजवळ काही शब्दच नाही, कारण त्यांनी हा रायगड जिल्हा नव्हे तर पूर्ण हा महाराष्ट्र त्यांनी गाजून सोडलेला आहे सध्याच्या परिस्थितीला. एवढा खूप छान खेळतोय. ओपन टुर्नामेंटला सुद्धा काल सुद्धा त्यांनी एवढी अप्रतिम बॅटिंग केली. कारण प्रसाद सुद्धा एकदम खूप चांगला, आणि त्यांनी जी आमची पोरं तयार केलीत ना, आता सर्व यंग ब्रिगेड घेऊन खेळतात ती पोरं. म्हणजे प्रसाद आणि गोटे आहे दोन्ही प्लेयर असे आहेत की ते दोन्ही यंग ब्रिगेडला घेऊन खेळतात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने पोरं तयार केलीत. आणि आज आम्ही जी चॅम्पियन ठरलो इथे प्रसाद गोटे आणि सर्व सांघिक खेळा मुले, त्याच्यामुळे त्यांचं मी खूप आभार मानतोय, कारण की ते सर्व जॉब करून वेळ देऊन खेळतात. क्या बात आहे. अभिनंदन. टाळ्या उद्या टीम